महालक्ष्मी पूजनासाठी लागणारी सामग्री आज आपण पाहूया. पहिलं म्हणजे महालक्ष्मी मातेचा फोटो आपण पूजनासाठी घेणार आहोत. त्याचबरोबर 5 प्रकारची फळे कोणतीही चालतील. त्यानंतर सजावटीसाठी फुले लागतात. त्याचप्रमाणे दिवाळीसाठी जो आपण फराळ बनवलेला आहे तोही नैवेद्याप्रमाणे देवीच्या समोर ठेवावा. देवीच्या बाजूलाच खीरसुनीची मांडणी करावी. असं म्हणतात की खीरसुनी ही माता देवीची बहीण असते. देवीच्या समोर आपल्याला दागिना ठेवायचा आहे. तसेच घरातील धान्य भरभराटीसाठी ठेवायची आहे. पूजेसाठी देवाच्या समोर लागणारी पाने, सुपारी, तसेच धूप, अगरबत्त्या, त्याच्यानंतर बत्तासे, धूप, हळद, लाल पिंजर हेही देवीच्या पूजनासाठी लागते. त्याचप्रमाणे दिवाळीत जो आपण फराळ बनवतो तोही देवीच्या समोर ठेवावयाचा आहे. अशा प्रकारे पूर्ण पूजा झाल्यानंतर देवीची आरती करावयाची आहे व अगदी मनोभावे देवीसाठी प्रार्थना करावयाची आहे, जेणेकरून आपल्या घरात सुख, समाधान, आनंद, ऐश्वर सर्व काही नीट नांदेल.